ओके, आपण प्रॅक्टिकल नंबर 15 पाहणार आहोत. प्रॅक्टिकल नंबर 15 इज डिपेंड ऑन पॉइंटर्स. ओके, ऑलरेडी आपण 14 नंबरचं प्रॅक्टिकल लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे. सो फ्रॉम प्रोग्रामिंग इन सी, प्रॅक्टिकल नंबर 15 दॅट इज ऑन पॉइंटर, and there is one statement: develop a program to print values of variables and their addresses. Means what? Here we have to use pointer, and by using pointer we can print the value of variable, we can print the value of address, and we can print the value of variable by using pointer, that is variables address. म्हणजे एखादा व्हेरिएबल क्रिएट केलेला आहे, त्याचा ऍड्रेसचा यूज करून आपण पॉइंटरने ती व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. तर पॉइंटरची कन्सेप्ट म्हणजे काय, थोडक्यात त्याची डेफिनेशन आहे. पॉइंटर मीन्स व्हॉट? पॉइंटर, पॉइंटर इज ए व्हेरिएबल. फर्स्ट ऑफ ऑल, जसं आपण व्हेरिएबल ए, व्हेरिएबल बी, इंटिजर ए, इंटिजर बी असं क्रिएट करतो ना, तर तसंच पॉइंटर सुद्धा हा एक व्हेरिएबल आहे. म्हणजे तो क्रिएट करण्यासाठी तुम्हाला डेटा टाईप लागेल आणि त्या व्हेरिएबलचं नेम लागेल. ओके, फर्स्ट इज पॉइंटर इज ए व्हेरिएबल. सेकंड, पॉइंटर कॅन होल्ड, पण तो व्हेरिएबल आहे, पण त्याच्यामध्ये काय स्टोअर करू शकतो? कॅन होल्ड ऍड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. ऍड्रेस ऑफ अनादर व्हेरिएबल. अनादर व्हेरिएबल म्हणजे काय? पॉइंटर ही अशी कन्सेप्ट आहे की तो व्हॅल्यू होल्ड करत नाही. जसं की मी आता डिक्लेअर केला, ओके, हियर आय डिक्लेअर इंटिजर ए इज इक्वल टू 15. म्हणजे मी ए ला व्हॅल्यू काय असाइन करतोय? 15. म्हणजे ए च्या मेमरी लोकेशन मध्ये व्हॅल्यू 15 स्टोअर होईल. बट या मेमरी लोकेशनचा ऍड्रेस वेगळा असणार आहे, राईट? सपोज याचा ऍड्रेस असेल 1004. हा आहे ऍड्रेस त्या मेमरी लोकेशनचा, कारण व्हॅल्यू कुठे स्टोअर होते? मेमरीमध्ये, आणि प्रत्येक लोकेशनला मेमरी ऍड्रेस असतो. ही झाली व्हॅल्यू, आणि हे झालं त्या मेमरी लोकेशनचं नेम, राईट? मग मी याच्यासाठी पॉइंटर यूज करणार. मला काय करायचंय मग? पॉइंटर मध्ये काय स्टोअर करणार आपण? 15 की 1004? तर आपण स्टोअर करणार 1004. मग पॉइंटर डिक्लेअर कसा करायचा? तुम्हाला कोणत्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे, त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप आणि तुमच्या पॉइंटरचा डेटा टाईप सेम असायला पाहिजे. मग डिक्लेरेशन ऑफ पॉइंटर, पहिल्यांदा तुम्हाला डेटा टाईप मेन्शन करायचा आहे, देन स्टार हा ऑपरेटर म्हणजे ऍस्टेरिस्क, आणि त्यानंतर पॉइंटरचं नेम द्यायचं आहे. पॉइंटरचं नेम द्यायचं आहे. तर मला आता पॉइंटर म्हणजे या ए व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस स्टोअर करण्यासाठी पॉइंटर डिक्लेअर करायचा आहे. मग तुम्हाला कोणत्या व्हेरिएबलसाठी पॉइंटर डिक्लेअर करायचा आहे? ए चा डेटा टाईप काय? इंटिजर. मग तुमच्या पॉइंटरचा सुद्धा डेटा टाईप काय असायला पाहिजे? इंटिजर. तो इंटिजर स्टार पी. मग आता मेमरीमध्ये एक पी नावाचा पॉइंटर तयार झालेला आहे, याचा सुद्धा ऍड्रेस वेगळा असेल. सपोज याचा ऍड्रेस असेल 1008. आता मला काय करायचंय? पी ला व्हॅल्यू असाइन करायची ए चा ऍड्रेस. मग मी खाली लिहिणार पी इज इक्वल टू ऍड्रेस ऑफ ए. मग या ऍड्रेस ऑफ किंवा एम्परसेंटचं मिनिंग काय? की ए व्हेरिएबलचा जो मेमरी ऍड्रेस आहे 1004, ती व्हॅल्यू कुणाला असाइन करायची? पी ला. म्हणजे पी मध्ये काय स्टोअर होणार आहे? 1004. म्हणजे आपल्याला जर ए ऍक्सेस करायचा असेल तर पी थ्रू आपण ऍक्सेस करू शकतो, कारण ए चा ऍड्रेस काय? 1004. पण पी पण वेगळा व्हेरिएबल आहे. इथे पी चा ऍड्रेस काय? मेमरी ऍड्रेस 1008, आणि पी ची व्हॅल्यू काय आहे? 1004. बघा इथे, दिस इज ऍड्रेस, दिस इज व्हॅल्यू, अँड दिस इज नेम. पॉइंटरचं नेम काय? पी. हेच वरचं आपण जसं ए ला मेन्शन केलेलं तसंच पी ला मेन्शन करतोय. मग पी साठी ऍड्रेस किती आहे? 1008, राईट? 1008. व्हॅल्यू काय आहे? 1004, आणि नेम काय आहे? पी. तर अशा पद्धतीने आपण काय करू शकतो? पॉइंटर क्रिएट करू शकतो. आणि पॉइंटर मध्ये काय स्टोअर होतो? व्हॅल्यू स्टोअर होत नाही. व्हॅल्यू स्टोअर होते, पण ती व्हॅल्यू कशी असते? एका दुसऱ्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस असतो. अशी व्हॅल्यू नसते इंटिजर, फ्लोट, 15 वगैरे. मग सपोज माझा व्हेरिएबल असेल फ्लोट.
सपोज मी हा एक फ्लोट व्हेरिएबल डिक्लेअर केलाय, फ्लोट बी इज इक्वल टू 3.14. मग काय होणार आहे, मेमरी लोकेशन मध्ये बी नावाचं मेमरी लोकेशन तयार होईल, त्याला व्हॅल्यू जाईल 314. सपोज याचा मेमरी ऍड्रेस असेल 2002. मग मला या बी साठी पॉइंटर तयार करायचा आहे. मग तुम्हाला कुणासाठी पॉइंटर तयार करायचा आहे, बी. मग बी चा डेटा टाईप काय आहे, फ्लोट. तोच तुमच्या पॉइंटरचा डेटा टाईप पाहिजे. मग फ्लोट पॉइंटरला नाव दिलंय बाय युझिंग ऍस्टेरिक्स, दॅट इज पॉइंटर सिम्बॉल, आणि याला नाव दिलं के. मग के मध्ये आपण बी चा ऍड्रेस स्टोअर करणार, म्हणजेच %b. मग इथे काय, याचं काय मिनिंग आहे की बी चा मेमरी ऍड्रेस ऍक्सेस करा, किती आहे 202, आणि तो कुणाला द्या, के या पॉइंटरला द्या. म्हणजे के नावाचं दुसरं एक मेमरी लोकेशन तयार होईल, त्याचा स्वतःचा ऍड्रेस वेगळा असणार आहे, बरोबर, मेमरी ऍड्रेस. आणि त्याच्यामध्ये कोणाची व्हॅल्यू स्टोअर होणार आहे, तर बी चा मेमरी ऍड्रेस 2002. कळालं का पॉइंटर कन्सेप्ट काय असते? फक्त यूज समजून घ्या की त्याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर होतो, बाकी काही नाही. येस, सगळ्यांना समजतंय पॉइंटर काय आहे, पॉइंटर मध्ये काय स्टोअर होतो, तर दुसऱ्या व्हेरिएबलचा मेमरी ऍड्रेस स्टोअर होतो. ओके, तर आता आपण प्रॅक्टिकल नंबर 15 बघणार आहे. त्यांनी तेच सांगितले की व्हेरिएबल्स तयार करा आणि त्यांचे ऍड्रेस प्रिंट करायचे आपल्याला, व्हॅल्यू आणि ऍड्रेस. आपण हेच लॉजिक आता तिथे यूज करणार आहोत. ओके, तर आपण त्याच्यामध्ये काय करणार आहोत, ए. तर अल्गोरिदम बघा, स्टार्ट ए डिक्लेअर करणार आहोत, त्याला व्हॅल्यू देणार आहे 15. सो बघा इथे पहिली स्टेप मी केली, इंटिजर ए इज इक्वल टू 15. ओके, आता यावेळी काय झालेलं आहे मेमरी मध्ये, तर नीट लक्ष द्या. आता ए इज इक्वल टू 15 म्हणजे काय, ए व्हेरिएबल मेमरी मध्ये डिक्लेअर झाला. नीट बघा हे काय आहे, समजलं तर लगेच समजेल. व्हेरिएबलचं नाव काय, ए, त्याची व्हॅल्यू काय 15, बरोबर. आणि त्याचा मेमरी ऍड्रेस वेगळा असणार आहे, बरोबर, आपल्याला तो माहित नाही. सपोज आपण गृहीत धरूया एक समथिंग व्हॅल्यू 2000, हा मेमरी ऍड्रेस आहे. हा काय, मेमरी ऍड्रेस. ही काय आहे, व्हॅल्यू. आणि हे काय, नेम, बरोबर. म्हणजे 3 गोष्टी त्या व्हेरिएबलशी रिलेटेड आहेत. व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबलचा ऍड्रेस आणि व्हेरिएबलची व्हॅल्यू, राईट. व्हेरिएबल नेम, व्हेरिएबल ऍड्रेस अँड व्हेरिएबल व्हॅल्यू. मग काय केलं मी, आता मी एक पॉइंटर डिक्लेअर केला. ओके, एक पॉइंटर डिक्लेअर करूया, काय नाव दिलंय, के. ओके, तर मी इथे एक पॉइंटर डिक्लेअर करतो. त्याच्या अगोदर आपण ए ची व्हॅल्यू आणि एचा ऍड्रेस प्रिंट करूया, म्हणजे तुम्हाला समजेल. पहिल्यांदा मी प्रिंट करतो ऍड्रेस ऑफ ए इज इक्वल टू, आता ऍड्रेस प्रिंट करायचा असेल तर आपल्याला फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा आहे, %u, मेमरी ऍड्रेस जर प्रिंट करायचा असेल तर. आणि तो कसा ऍक्सेस करणार, % सिम्बॉल लावून ए च्या अगोदर, म्हणजे एचा मला मेमरी ऍड्रेस फाइंड आउट करायचा आहे. ओके, आणि ए ची व्हॅल्यू प्रिंटएफ, इथे मी मेसेज दिला /n व्हॅल्यू ऑफ ए. व्हॅल्यू कशी, इंटिजर, सो %d, ए. ओके, बघा इथे कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा आता इथे 2 व्हॅल्यू ए शीच रिलेटेड प्रिंट झालेले आहेत. पहिला ऍड्रेस प्रिंट झालाय, एचा ऍड्रेस काय 6422172 आणि ए ची व्हॅल्यू काय 15. मग आता मला ही जी व्हॅल्यू ना 6422172 ही मला पॉइंटर मध्ये स्टोअर करायची, कारण पॉइंटरचा यूज काय, पॉइंटर इज अ व्हेरिएबल दॅट कॅन स्टोअर्ड ऍड्रेस ऑफ अनदर व्हेरिएबल. अनदर व्हेरिएबल इथे कोण आहे, ए. मग एचा ऍड्रेस मला स्टोअर करायचा आहे पॉइंटर मध्ये. मग मला पॉइंटर डिक्लेअर करायचा आहे. मग पॉइंटरचा डेटा टाईप आणि तुमच्या व्हेरिएबलचा डेटा टाईप सेम पाहिजे. मग इंटिजरच आहे, इंटिजर. पॉइंटरचं नाव दिलं के, मग त्याच्या अगोदर काय यूज करायचं आहे, स्टार. जर मी के यूज केला तर हा आपला रेग्युलर व्हेरिएबल होईल, पण आपल्याला काय करायचंय, पॉइंटर व्हेरिएबल डिक्लेअर करायचं. मग कंपायलरला ते समजायला पाहिजे की हा पॉइंटर आहे, याच्यामध्ये ऍड्रेस स्टोअर्ड होणार आहे, म्हणून त्याच्या अगोदर आपण काय मेन्शन करतो, स्टार. म्हणजे व्हेरिएबल आणि पॉइंटर वेगवेगळे दाखवण्यासाठी याचा यूज केला जातो. म्हणजे कंपायलर समजेल की हा पॉइंटर व्हेरिएबल आहे. येते लक्षात, जर स्टार काढून ठेवला तर हा जसा ए व्हेरिएबल आहे तसाच हा के व्हेरिएबल आहे दुसरा, असं त्याला समजेल. मग आपल्याला काय करायचंय, तो पॉइंटर, सो स्टार के. मग मी काय केलंय,
या के मध्ये व्हॅल्यू कुणाची द्यायचे, ए चा मेमरी ऍड्रेस दिलेला आहे मी. तर काय झालंय, के तयार झाला, के मध्ये ए चा ऍड्रेस गेलेला आहे. ओके, आता के च्या पण व्हॅल्यू आपण प्रिंट करूया दोन्ही. के साठी व्हॅल्यूज प्रिंट करूया, प्रिंटएफ स्लॅश एन ऍड्रेस ऑफ के म्हणूया इथे. ओके, के चा मेमरी ऍड्रेस वेगळा असणार आहे बरोबर, आणि इथे के ची व्हॅल्यू प्रिंट करूया, म्हणतो मी के. ओके, इथे म्हणूया के. आता बघा, सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. काय दिसतंय आता इथे, कोणत्या दोन व्हॅल्यू सेम दिसत आहेत तुम्हाला आउटपुट मध्ये? ऍड्रेस ऑफ ए अँड व्हॅल्यू ऑफ के. राईट, म्हणजे काय, के हा पॉइंटर आहे, के ला व्हॅल्यू काय दिली, जो ए चा ऍड्रेस आहे तो. मग ए चा ऍड्रेस काय बघा, 6422172, आणि मी इथे व्हॅल्यू ऑफ के प्रिंट केले, के, तर तीच प्रिंट झाली 6422172. म्हणजे पॉइंटर मध्ये ऍड्रेस कॉपी होतो, ऍड्रेस होल्ड करतो. राईट, म्हणजेच काय, दोन व्हेरिएबल तयार झाले. राईट, दोन व्हेरिएबल तयार झालेले आहेत. दोन व्हेरिएबल, ए ची व्हॅल्यू 15, त्याच वेळी के डिक्लेअर झाला, के ची व्हॅल्यू किती केली दिलेली आहे, के ला व्हॅल्यू दिलेली नाहीये सध्या, आपण के तयार झालेला आहे. हा काय आहे, पॉइंटर आहे बरोबर, याचा मेमरी ऍड्रेस वेगळा असणार आहे बरोबर. तो किती प्रिंट झालाय, 6422168. राईट, 6422168. ए चा मेमरी ऍड्रेस किती आहे, 6422172, 6422172. राईट, हे दोन मेमरी ऍड्रेस काय झालेले आहेत, प्रिंट झाले, सॉरी तिथे स्टोर्ड झालेले आहेत मेमरीमध्ये, 6422172, 64. बघा, दोघांचे मेमरी ऍड्रेस वेगळे आहेत, ए ची व्हॅल्यू 15 आहे. आता मी या पोझिशनला काय केलंय, के इज इक्वल टू %a, इथे प्रोग्राम मध्ये बघा %a, म्हणजेच काय, ए चा जो ऍड्रेस आहे मेमरी ऍड्रेस, तो मी कुठे स्टोअर केलाय, के च्या व्हॅल्यू पार्टला. म्हणजे के मध्ये काय व्हॅल्यू स्टोअर झाली, 6422172. ओके, तर ही व्हॅल्यू, मग बघा तेच प्रिंट झालेलं आहे. राईट, बघा इथे आउटपुट मध्ये काय दिसतंय आपल्याला, आउटपुट बघा, पहिलं काय, ऍड्रेस ऑफ ए, %u ऍड्रेस ऑफ ए, काय प्रिंट होणार आहे, ए चा ऍड्रेस काय 6422172 झालाय, 6422172. व्हॅल्यू ऑफ ए किती आहे, 15 प्रिंट झालेली आहे. ऍड्रेस ऑफ के, %u %k, के चा ऍड्रेस 6422168, 6422168 स्टोअर झालाय. व्हॅल्यू ऑफ के, %d, के लिहिलेलं आहे नुसतं, मग के मध्ये काय आहे, 6422172, तो ए चा ऍड्रेस आहे, तर तो प्रिंट झालेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही पॉइंटरचा यूज करू शकता. आता नेक्स्ट कन्सेप्ट काय आहे, की व्हॅल्यू. मग के मध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोर्ड आहे, के मध्ये ए चा ऍड्रेस स्टोर्ड आहे बरोबर, ए चा. मग मला आता असं करायचंय, के चा यूज करून मला ही 15 व्हॅल्यू ऍक्सेस करायची. करू शकतो का आपण, यस, पॉइंटरने हे पॉसिबल केलेले, कारण के मध्ये ऍड्रेस कुणाचा आहे, ए व्हेरिएबलचा 6422172. मग त्या ऍड्रेसचा यूज करून आपण ए ची व्हॅल्यू ऍक्सेस करू शकतो. तर बघा मी इथे लिहितोय, प्रिंटएफ, इथे लिहिलं मी मेसेज स्लॅश एन व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू %d. आता ती व्हॅल्यू ऍक्सेस करायची असेल तर के काय आहे, पॉइंटर, त्याच्या पुढे स्टार यूज करायचा आहे, म्हणजे व्हॅल्यू ऑफ, त्याला वाचायचं कसं, व्हॅल्यू ऑफ के. ओके, व्हॅल्यू ऑफ के. कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा 15 प्रिंट झालेले आहेत, शेवटचं प्रिंटएफ. राईट, पहिल्या प्रिंटएफने ऍड्रेस, दुसरा व्हॅल्यू, तिसरा ऍड्रेस, व्हॅल्यू, लास्ट प्रिंटएफ स्टार के. स्टार के चं मिनिंग काय आहे हे बघा, काय केलंय या डायग्राम मध्ये बघा, ओके, ही डायग्राम बघा, इथे काय दाखवलंय डायग्राम मध्ये, की के मध्ये काय स्टोअर्ड आहे, स्टार के चं मिनिंग आहे व्हॅल्यू ऑफ के. मग के ची व्हॅल्यू काय, 6422172. त्या मेमरी ऍड्रेस वर जायचंय, तर आपण या मेमरी ऍड्रेस वर आलो. हा मेमरी ऍड्रेस कुणाचा आहे, 6422172. मग त्याच्यावर काय व्हॅल्यू आहे, 15, व्हॅल्यू ऑफ दॅट ऍड्रेस म्हणजे 15.
बघा इथे 15 प्रिंट झालेलं आहे. व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 15. मग 15 कसं प्रिंट केलंय? स्टार के ने. स्टार के काय सांगतोय की के मध्ये ए चा ऍड्रेस आहे आणि त्या ऍड्रेसवर कोणती व्हॅल्यू आहे 15, तर ती प्रिंट करतोय स्टार के. येते लक्षात? म्हणजे व्हॅल्यू जर प्रिंट करायचे तर यूज करा स्टार. ओके, आणि पॉइंटर डिक्लेअर करण्यासाठी पण यूज करायचा आहे स्टार. नुसताच के लिहिला विदाउट स्टार, मग काय होतंय? के मध्ये कुणाची व्हॅल्यू आहे? ए चा ऍड्रेस, राईट? ए चा ऍड्रेस स्टोर्ड आहे के मध्ये. बघा के मध्ये काय 64222172, नुसताच के लिहिलेला आहे, तर तो काय प्रिंट देतोय? तो काय प्रिंट देतोय बघा 64222172. हा कुणाचा ऍड्रेस आहे? ए चा. मग मी स्टार के यूज केला तर तो काय करतोय? के मध्ये ऍड्रेस आहे 64222172, त्या ऍड्रेसला जातोय आणि त्या ऍड्रेसवर जी व्हॅल्यू आहे ती प्रिंट करतोय 15. तर 15 प्रिंट झाले. ओके, या दोन गोष्टी समजल्या का सगळ्यांना? पॉइंटर, पॉइंटर व्हेरिएबल. येस. येस सर. बाकीच्यांना समजलं का? येस सर. येस सर. ओके, आता नेक्स्ट येस सर. पॉइंटर ऑफ पॉइंटर. ओके, गुड. पॉइंटर ऑफ पॉइंटर. आता मी काय करणार आहे? अजून एक व्हेरिएबल तयार करणार आहे. आता नीट लक्ष द्या. अजून एक मी व्हेरिएबल तयार करणार आहे. ओके, अजून एक व्हेरिएबल मी तयार करणार. त्याला म्हणा तो अगेन पॉइंटर असेल, पण त्याच्यामध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोअर करणार आहे मी? तर या के चा. के काय आहे रे? पॉइंटर, बरोबर? के पॉइंटर आहे आणि मला या के चा जो हा ऍड्रेस आहे 64222168, तो स्टोअर करायचा आहे दुसऱ्या एका व्हेरिएबल मध्ये. ओके, हा जो ऍड्रेस आहे तो मला या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करायचा आहे. 64222168 हा ऍड्रेस मला, सपोज याला नाव दिलं मी पी. मग आता हा सुद्धा व्हेरिएबल काय करतोय रे? ऍड्रेसच स्टोअर करतोय. म्हणजे हा सुद्धा आपल्याला पॉइंटरच डिक्लेअर करावा लागेल. पण हा पॉइंटर कुणासाठी आहे? के साठी आहे. के पॉइंटर कुणासाठी आहे? ए चा पॉइंटर आहे के, कारण के मध्ये ए ची ऍड्रेस स्टोर्ड आहे. आणि पी कुणाचा पॉइंटर आहे? के चा पॉइंटर आहे, कारण पी मध्ये कोणाचा ऍड्रेस स्टोर्ड आहे? के चा. म्हणजे आपण इथे म्हणणार पॉइंटर ऑफ पॉइंटर. बघा, पॉइंटर ऑफ पॉइंटर. पी कुणाचा ऍड्रेस स्टोअर करतोय? दुसऱ्या पॉइंटरचा, कारण त्याने दुसऱ्याला पॉइंट केलेलं आहे. म्हणून आपण पी ला म्हणणार पॉइंटर ऑफ पॉइंटर. पी इज ए पॉइंटर ऑफ पॉइंटर, कारण पी मध्ये ज्याचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे तो सुद्धा एक पॉइंटरच आहे. सो पी इज पॉइंटर ऑफ पॉइंटर. ओके, आणि पी चा सुद्धा ऍड्रेस वेगळा असणार आहे, बरोबर? कारण पी हे वेगळं मेमरी लोकेशन आहे. तर आपण बघूया काय होतंय प्रोग्राम मध्ये. तर आता पॉइंटर ऑफ पॉइंटर कसा डिक्लेअर करायचा? सिंगल पॉइंटर डिक्लेअर करायचा स्टार के ने, आणि मला के चा मेमरी ऍड्रेस स्टोअर करायचा पी मध्ये. मग मी सांगणार पॉइंटर म्हणजे एक स्टार, ऑफ पॉइंटर डबल स्टार. बघा, पॉइंटर ऑफ पॉइंटर डबल स्टार, आणि त्याला नाव दिलं पी. आता पी मध्ये मला कुणाचा ऍड्रेस स्टोअर करायचा आहे? पी इज इक्वल टू एम्परसेंट के, म्हणजे के चा ऍड्रेस स्टोअर करायचा पी मध्ये. तर मी ते लिहिलेलं आहे. मग आता पी साठी आपण प्रिंट करूया ऍड्रेस आणि व्हॅल्यू पी ची. पी चा ऍड्रेस प्रिंट करूया पी, लिहूया पी, राईट? आणि इथे काय करायचं? पी ची व्हॅल्यू प्रिंट करायची पी. ओके, सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा इथे काय दिसतंय तुम्हाला? के चा मेमरी ऍड्रेस काय? 64222168. ती व्हॅल्यू कुणाला दिलेली आपण? पी ला. इथे काय मेसेज राहिला? हेच लिहिलं, इथे काय पाहिजे? पी. ओके, सेव्ह करा, कंपाईल अँड एक्झिक्यूट. बघा आउटपुट. के चा ऍड्रेस काय? 64222168. ती व्हॅल्यू कुणाला दिली? पी ला दिली 64222168. आणि पी चा ऍड्रेस सुद्धा वेगळा आहे, 64222164 हा पी चा ऍड्रेस आहे, बरोबर? पी चा ऍड्रेस काय? 64222164 हा पी चा ऍड्रेस आहे, राईट? बघा इथे डायग्राम मध्ये बघा. आता डायग्राम नीट लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल. आता पी चा मेमरी ऍड्रेस त्याने किती दिलाय? पी चा मेमरी ऍड्रेस काय? 64222168.
22164 बरोबर, हा प्रिंट झालेला आहे इथे, राईट. आणि पी मध्ये काय स्टोअर्ड आहे रे, 64222168, हा कुणाचा ऍड्रेस आहे, के चा ऍड्रेस आहे, बघा ती पी ची व्हॅल्यू आहे, तर ते प्रिंट झालंय. आता मला काय करायचंय, आता इथे इंटरेस्टिंग थिंग, मी इथे काय केलं, स्टार के काय सांगतोय की के मध्ये ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, राईट, के मध्ये ज्या व्हेरिएबलचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे 64222172, बघा काय करतो मी, स्टार के काय प्रिंट करतो, 15 प्रिंट करतो, का, कारण के मध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, ए चा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, तो काय करतो, या ऍड्रेसला जातो आणि या ऍड्रेस मध्ये जी व्हॅल्यू आहे 15 ती प्रिंट करतो, म्हणून स्टार केचं आउटपुट काय आलंय 15. मग मला आता काय करायचंय, पी चा यूज करून ए ची व्हॅल्यू ऍक्सेस करायची, करू शकतो का, यस, कारण पी मध्ये ऍड्रेस कुणाचा स्टोअर्ड आहे, के चा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, बरोबर, के चा ऍड्रेस स्टोअर्ड आहे, त्याच्या ऍड्रेसवर ए चा ऍड्रेस स्टोअर्ड आहे आणि त्या ऍड्रेसवर व्हॅल्यू स्टोअर्ड आहे. मग आपण ती व्हॅल्यू ऍक्सेस करताना डबल स्टारचा यूज करणार, कारण हा काय पॉइंटर ऑफ पॉइंटर, तर याची व्हॅल्यू पण 15 येणार आहे, का, कारण स्टार पी याचं मिनिंग काय, पी मध्ये कुणाची व्हॅल्यू आहे 64222168, मग तो त्या मेमरी लोकेशन वर जाईल, तो आला इथे, बरोबर, तो आला या के च्या मेमरी लोकेशनवर, के च्या मेमरी लोकेशन मध्ये कुणाची व्हॅल्यू आहे, नेक्स्ट स्टार ते सांगेल, नेक्स्ट स्टार 64222172, मग त्या लोकेशन वर जाईल आणि त्या लोकेशनवर व्हॅल्यू ऑफ, स्टारचं मिनिंग काय, व्हॅल्यू ऑफ, तर 15 इथे प्रिंट होईल. येते लक्षात, म्हणजे हा स्टार सांगतोय अगोदरच्या पॉइंटरवर जा, हा दुसरा पॉइंटर सांगतोय ए च्या ऍड्रेसवर जा, कारण दोन ऍड्रेस आहेत, इथे के चा ऍड्रेस आहे, इथे ए चा ऍड्रेस आहे, मग आपण डायरेक्ट त्याची व्हॅल्यू आपण ऍक्सेस करतोय, म्हणजे ऍक्च्युअल ए ची व्हॅल्यू इथे प्रिंट झालेली आहे 15. तर बघा मी सुद्धा ते प्रिंट करतोय आता. सो हियर माय स्टेटमेंट इज व्हॅल्यू ऑफ ए, अगेन व्हॅल्यू ऑफ ए, व्हॅल्यू ऑफ ए पर्सेंट डी, इथे मी काय यूज करणार, स्टार स्टार पी, सेव्ह, कंपाइल अँड एक्झिक्यूट, बघा आले 15, येस. So this is the program and this one is your output. Okay, take a screenshot. So this is the practical number 15. तिथे एकच प्रॅक्टिकल आहे, तर ते आपण इम्प्लिमेंट केलेलं आहे. आपण इथे व्हेरिएबल तयार केलाय, त्याचा पॉइंटर तयार केलाय आणि पॉइंटर ऑफ पॉइंटर पण तयार केलेला आहे. ओके, सो दिस इज द प्रोग्राम अँड आउटपुट ऑफ प्रॅक्टिकल नंबर 15. आता मेमरी ऍड्रेस प्रत्येकाला हाच मिळेल असं नाहीये, तुमच्या सिस्टीमवर डिपेंड आहे, येते लक्षात, पण व्हॅल्यू मात्र सेम मिळणार आहे 15 जी आपण इथे डिक्लेअर केले. मेमरी ऍड्रेस व्हॅरी होऊ शकतो प्रत्येकाचा, कम्प्युटर टू कम्प्युटर, पण व्हॅल्यू तीच राहणार आहे, येते लक्षात. सो अल्गोरिथम इज हिअर. आपण काय केलंय, स्टार्ट ए डिक्लेअर केला विथ व्हॅल्यू 15, के इज ए पॉइंटर, पी इज ए पॉइंटर ऑफ पॉइंटर, के ला व्हॅल्यू दिली ए चा ऍड्रेस, पी ला व्हॅल्यू दिली के चा ऍड्रेस, आणि मग हे स्टेटमेंट सगळे प्रिंट केलेत व्हॅल्यू, ऍड्रेस ऑफ ए, ऍड्रेस ऑफ के, स्टार के, ऍड्रेस ऑफ पी, पी अँड स्टार स्टार पी. ओके, सो दिस इज द अल्गोरिथम. नेक्स्ट दिस वन इज ए फ्लोचार्ट. तर मी काय केलं, त्या अल्गोरिथमच्या सगळ्या स्टेप एकाच स्टेप मध्ये मेन्शन केलेल्या आहेत, सो आपल्याला जागा पुरेल, कारण ते पुरणार नाही प्रत्येकाला वेगवेगळं पॅरेलोग्राम काढायचा म्हटलं तर, कारण एवढ्यांसाठी एवढे पॅरेलोग्राम येतील. तो मी एकाच पॅरेलोग्राम मध्ये दाखवलेला आहे, तुम्ही सेपरेट सुद्धा दाखवू शकता, नो प्रॉब्लेम. तर इथे डिक्लेरेशन केलेलं आहे, व्हॅल्यू असाइन केली पी ला आणि के ला, आणि इथे व्हॅल्यूज प्रिंट केलेले आहेत. सो दिस ऑल आर रेक्टँगल, this is parallelogram and this is terminal, start and stop. So this is the flow chart. Okay, next. ओके, प्रोग्राम बघूया आता आपण पुढे.
फ्लोचार्ट झाला, प्रोग्राम. देन काय कम्प्युटर सिस्टम, रॅम 4 GB, प्रोसेसर i5, dev C++ version, and write down output here. Our conclusion is thus we have implemented a program which can print address and values of using pointer. तर आता इथे नेक्स्ट प्रोग्राम दिलाय बघा. या प्रोग्राम मध्ये काय सांगितलंय, तर इथे एक ॲरे तयार केलाय, फ्लोट ॲरे तयार केलेला आहे, राईट. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज दिले 12.5, 10.0, 13.5, 1090.5, 0.5. म्हणजे इंडेक्स कितीने स्टार्ट होते, 0 ने. सो 0 इंडेक्स, फर्स्ट इंडेक्स, सेकंड इंडेक्स, थर्ड इंडेक्स आणि फोर्थ इंडेक्स, राईट. त्या इंडेक्सवर त्या व्हॅल्यूज तिथे स्टोर्ड आहेत. ओके. नेक्स्ट पॉइंटर तयार केलाय, पॉइंटर ऑफ 1. आता याने काय होतो, ऍड्रेस ऑफ R0 म्हणजे हा जो 0 लोकेशन आहे ना, 0, त्याचा मेमरी ऍड्रेस कुणाला दिलाय, पॉइंटर 1 ला दिलेला आहे. ओके. आणि इथे काय सांगितलंय, ptr2 इज इक्वल टू ptr1 मायनस 3. आता ptr1 मध्ये कुणाचा ऍड्रेस आहे, 0 लोकेशन म्हणजे 12.5 ज्या मेमरी लोकेशन वर स्टोर्ड आहे त्याचा मेमरी ऍड्रेस ptr1 मध्ये. ptr1 प्लस 3 म्हणजे 0 लोकेशन प्लस 3 म्हणजे ptr2 मध्ये कुणाचा ऍड्रेस कुठे जाणार आहे, ptr2 पॉइंट करायला थर्ड लोकेशनला. 0 प्लस 3 म्हणजे 90.5 ला येणार आहे. इथे असणार आहे तुमचा ptr1 आणि इथे असणार आहे ptr3, राईट, ptr3. मग बघा इथे प्रिंट काय केलंय, %f स्टार ptr2, सॉरी इथे काय ptr3 2 आहे, राईट. परत सांगतो तुम्हाला म्हणजे काय कन्फ्युजन नको. ओके. ॲरे तयार केलाय. पहिली गोष्ट त्यांनी काय राहिलेलं आहे तिथे, की इथे स्पेस द्यायचा राहिलाय, फ्लोट ARR मध्ये स्पेस आहे. तर 0 ने इंडेक्स सुरू होते, 0 इंडेक्सला कोण स्टोर्ड आहे, 12.5, फर्स्ट इंडेक्सला 10.0, सेकंड इंडेक्सला 13.5, थर्ड इंडेक्सला 90.5 आणि फोर्थ इंडेक्सला 0.5 स्टोर्ड आहे. तर इथे पॉइंटर 1 तयार केलेला आहे ptr1, त्याच्यामध्ये ऍड्रेस कुणाचा दिलाय, 0 लोकेशनचा. मग 0 लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे, 0 लोकेशनवर कोण स्टोर्ड आहे, तर 12.5 स्टोर्ड आहे, राईट. 12.5 म्हणजे काय, तुमचा ptr1 मध्ये कुणाचा ऍड्रेस स्टोर्ड होईल, ptr1 इथे असेल, राईट, ptr1. तर नंतर काय केलंय, ptr2 डिक्लेअर केलाय, ptr1 प्लस 3. ptr1 कोणत्या लोकेशनला, 0, 0 प्लस 3. ptr2 कुठे पॉइंट करणार आहे, ptr2 येणार आहे थर्ड लोकेशन म्हणजे 90.5 जिथे आहे तिथे येणार आहे तुमचा ptr2. ओके. मग आता इथे काय प्रिंट केलंय, प्रिंटf %f स्टार ptr2 म्हणजे स्टार ptr म्हणजे काय, व्हॅल्यू ऑफ ptr2. व्हॅल्यू काय आहे तिथे, 90.5. तर आउटपुट पहिल्या प्रिंटफने आउटपुट काय दिले, 90.5. आणि इथे काय म्हटलंय, ptr2 मायनस ptr1, ptr2 मायनस ptr1, राईट, ptr2 मायनस ptr1 केलेलं आहे. तर बघा व्हॅल्यू काय येते, ptr2 मायनस ptr1. आपण डायरेक्टली इम्प्लिमेंट करून तुम्हाला दाखवतो म्हणजे तुम्हाला अजून समजेल. ओके. बघा इथे ते केलेलं आहे. ओके. कंपाईल अँड एक्झिक्यूट. तर मी इथे ऍडिशनल ptr2 ची पण व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. हे बघा, ptr1 कुठे पॉइंट करतोय, 0 लोकेशनच्या ऍड्रेसवर, ptr2 थर्ड लोकेशनच्या ऍड्रेसवर 90.5. बघा ptr1 ची व्हॅल्यू काय, 12.5, ptr2 ची व्हॅल्यू काय, 90.5. आणि दोघांमधून मायनस केला, ptr2 मायनस ptr1 काय येणार आहे, 3 येणार आहे, बरोबर. ऍड्रेस काही जरी असला म्हणजे ptr1 चा ऍड्रेस, सपोज ptr1 चा मेमरी ऍड्रेस असेल 100, राईट, आणि ptr2 चा मेमरी ऍड्रेस असेल 103. बघा 103 मायनस 100 काय व्हॅल्यू येणार आहे, 3च येणार आहे. किंवा इंडेक्स घ्या 0 आणि 3, 3 मायनस 0 त्याचं पण आन्सर काय येणार आहे, 0. पण इथे काय होतंय, मेमरी ऍड्रेस मायनस होतोय. ओके, मेमरी ऍड्रेस मायनस होतोय. तर नेक्स्ट काय येणार आहे, 3 आउटपुट येणार आहे. नेक्स्ट 3. तर ptr2 चा सपोज ऍड्रेस असेल 103 आणि याचा 100, कारण थर्ड लोकेशनने ते काय असणार आहे, डिफरंट असणार आहे.
तर मायनस केल्यानंतर आपल्याला आउटपुट मिळेल सेकंड प्रिंटएफचं 3 मिळणार आहे. देन नेक्स्ट, आता इथे या प्रोग्राम मध्ये बघा काय केलेलं आहे, कॅरेक्टर ॲरे तयार केलाय 10 आणि 5 त्यामध्ये मल्टी डायमेन्शनल वापरलेले आहेत. ओके, 10 आणि 5. आता आपण ते प्रिंट करूया, काय प्रिंट होते तुम्हाला समजेल. ओके, ओके, कॅर ॲरे तयार केलाय. कॅर ए 10 rows 5 columns इज इक्वल टू फर्स्ट व्हॅल्यू दिली आहे स्ट्रिंगची हाय, कॉमा सेकंड व्हॅल्यू दिली आहे हॅलो, थर्ड व्हॅल्यू दिली आहे फेलो, फेलोज. प्रिंट काय केलंय, प्रिंट एफ %d कॉमा साइज ऑफ ऑपरेटर वापरलाय, साइज ऑफ ए ऑफ 1, साइज ऑफ ए ऑफ 1 असं वापरलेलं आहे. सेव्ह, कंपाईल अँड एक्झिक्यूट. तर काय आलंय, 5 आलेलं आहे. आता याचं मिनिंग लक्षात घ्या. ओके, मी ते लिहितो, पॉइंटर तर सगळ्यांना समजलाय. ओके, आता इथे जो ॲरे तयार केलाय ना, तर याच्यामध्ये पहिला इंडेक्स काय सांगतो, आपण सांगितलेले मल्टी डायमेन्शनल ॲरे मध्ये शिकलेलो आहोत. हा सांगतो नंबर ऑफ रो, नंबर ऑफ कॉलम. पण इथे स्ट्रिंग व्हॅल्यूज आहेत. तर रो किती असणार आहेत, 10, 0 1 2 3 4 5 6 7 8 9 नंबरची लास्ट रो असेल. आणि कॉलम किती असणार आहेत, 5, म्हणजे 0 1 2 3 4 5. आता बघा, रो नंबर 1 ला कोण स्टोर्ड आहे, हाय. मग 0 लोक इथे बघा हाय असा स्टोर्ड आहे. ओके, हाय. देन नेक्स्ट नंबर रो ला कोण स्टोर्ड आहे, हॅलो. किती लेटर आहेत, HELLO, 5 लेटर्स आहेत, राईट. लास्ट इंडेक्स इज 4. नेक्स्ट आहे फेलो, FELLOWS. तर इथे काय झालेलं आहे, 1 2 3 4 5 लेटर इथे संपलेले आहेत, हे 2 एक्स्ट्रा आलेत. आणि आपण त्याच्यात किती कॅरेक्टर म्हणले, कॉलम मध्ये 5 कॅरेक्टरचं लेटर पाहिजे. तर साइज ऑफ ए ऑफ 1, ए ऑफ 1 ला कोण स्टोर्ड आहे, हॅलो. किती कॅरेक्टर आहेत त्यामध्ये, 5. आणि हा ॲरे आहे, तर 5 प्रिंट होणार आहे. मी हाय साठी बघा, हाय मध्ये 2 कॅरेक्टर आहेत, पण तो प्रिंट काय करतोय बघा, हाय कुठे स्टोर्ड आहे, ए ऑफ 0 लोकेशनला, बरोबर, 0 नंबरच्या रोला. तर बघा तो सुद्धा काय प्रिंट करणार आहे, 5. कारण तुम्ही किती सांगितले, प्रत्येक रो मध्ये कॅरेक्टर मॅक्झिमम स्टोर्ड होऊ शकतात 5, आणि हा ॲरे, त्यामुळे साईज कॉन्स्टंट राहणार आहे. तेच फेलो साठी साईज चेक करा. फेलो कुठे स्टोर्ड आहे, ए ऑफ 2 ला, बरोबर. कंपाईल अँड एक्झिक्यूट, त्याची सुद्धा साईज 5 येणार आहे. बट फेलो मध्ये लेटर्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 लेटर्स आहेत, तो साईज म्हणतोय 5. बघा फेलो प्रिंट करून बघूया, साईज ऑफ मी काढून टाकतो. ओके, म्हणजे तुम्हाला फेलो पूर्ण प्रिंट होतंय की कसं होतंय चेक करायला लागेल. पहिल्यांदा मी हाय प्रिंट करतो. ओके, 0 प्रिंट केला. कंपाईल अँड एक्झिक्यूट. ए ऑफ % इथे काय घ्यावं लागेल, सी, कारण त्याची व्हॅल्यू आपल्याला कॅरेक्टर प्रिंट करायचं, राईट. तो %C तिथे चेंज केले. 1 मिनिट, %S करावं लागेल, कारण ही स्ट्रिंग आहे, राईट. कॅरेक्टर म्हटल्यावर एकच कॅरेक्टर ते प्रिंट करेल. बघा हाय प्रिंट झालेला आहे, ए ऑफ 0 नंबरच्या रोला हाय. 2 कॅरेक्टर जरी असले तरी त्याची साईज काय, 5. कारण इथे याने सांगितले की प्रत्येक रो मध्ये किती कॅरेक्टरचे वर्ड पाहिजे, 5 कॅरेक्टरचे. ए ऑफ 1 ला प्रिंट करूया.
तो पूर्ण प्रिंट होईल, कारण 5च कॅरेक्टर आहे आणि 5 कॅरेक्टर प्रिंट होऊ शकतात. A of 1 सेव्ह फाईल अँड एक्झिक्यूट. हॅलो, पुढचं काय प्रिंट होत आहे? A of 1, A of 2. ओके, इथे काहीतरी मिस्टेक. हे बघा, फेलो A of 2 ला मी प्रिंट केलंय. 0 1 2 3 4 5 कॅरेक्टर्स आहेत यामध्ये. तर बघा, त्याने 5 कॅरेक्टर्स प्रिंट केलेत. 1 2 3 4 5. WS प्रिंट केलाय का? नो, कारण त्या इनिशियली साईज किती आहे? 5 कॅरेक्टरची लेंथ आहे. आणि आपण इथे काय सांगितले? साईज ऑफ ऑपरेटर काय प्रिंट करतो? तर त्याची टोटल साईज प्रिंट करत असतो. आणि आपण कॅरेक्टरसाठी टोटल साईज किती दिली आहे? प्रत्येक रोला 5 कॅरेक्टरची साईज दिलेली आहे. म्हणजे हा प्रिंट काय करणार आहे? 5 प्रिंट करणार आहे. सो दिस इज द आउटपुट. सो प्रॅक्टिकल नंबर, I think practical number 15 is completed.